नमस्कार. या एक्सप्लेनरमध्ये आपण फेमस मायर्स ब्रिग्स पर्सनॅलिटी फ्रेमवर्क डिकोड करणार आहोत. लेट्स डाइव्ह राईट इन. कधी प्रश्न पडतोय का, लोक ह्या जगाशी इतक्या वेगवेगळ्या प्रकारे इंटरॅक्ट का करतात? एक्झॅक्ट रिझन काय असेल? तर MBTI ही एक सेल्फ रिपोर्ट इन्व्हेंटरी आहे जी एखाद्या व्यक्तीची पर्सनॅलिटी आणि स्ट्रेंथ्स परफेक्टली आयडेंटिफाय करते. हे 4 मेन पिलर्स म्हणजे ह्यूमन बिहेवियर मेजर करण्याचा एक फाउंडेशनल रोड मॅप आहे. बेसिक ब्लूप्रिंट लिटरली. पहिला इंडिकेटर, लोक जगांना कसं रिस्पॉन्ड करतात. कार्ल युंगने हे सगळ्यात आधी डीपली एक्सप्लोर केला होता. हा कंपॅरिझन इनर आणि आउटर एनर्जी सोर्सेसमधला आहे. एकदम फॅसिनेटिंग कॉन्सेप्ट आहे ही. बघा, एक्स्ट्रोवर्ट्स कम्प्लिटली ॲक्शन ओरिएंटेड असतात. ते लोकांसोबत टाइम स्पेंड करून सोशल इंटरॅक्शन्समधून एनर्जी घेतात. दुसरीकडे इंट्रोवर्ट्स इनवर्ड टर्निंग असतात. त्यांना अलोन टाइम हवा असतो स्वतःला फुली रिचार्ज करण्यासाठी. आता दुसरा इंडिकेटर, आपल्या आजूबाजूची आलेली इन्फॉर्मेशन ब्रेन एक्झॅक्टली कशी गॅदर आणि प्रोसेस करतो. इथे रियालिटी आणि इमॅजिनेशनमधला बेसिक फरक क्लिअरली दिसून येतो. हा खूप इम्पॉर्टंट स्प्लिट आहे. सेन्सिंग ट्रेट्स असलेली लोक पुरे रियालिटीवर फोकस करतात. त्यांना फॅक्ट्स, डिटेल्स आणि हँड्स ऑन एक्सपिरियन्सेस आवडतात. पण इंट्युशननी लोक फ्युचर पॉसिबिलिटीज आणि ॲब्स्ट्रॅक्ट पॅटर्न्सकडे लक्ष देतात. ते प्युअर इमॅजिनेशनमध्ये रमतात. तिसरा इंडिकेटर, इन्फॉर्मेशन गॅदर केल्यावर प्रॉपरली डिसिजन्स कसे घेतले जातात. लेट्स चेक इट आउट. इथे 2 मुख्य डिसिजन मेकिंग स्टाईल्स आहेत, थिंकिंग आणि फीलिंग. यांच्यात लिटरली खूप मोठा कॉन्ट्रास्ट आहे. थिंकिंग प्रेफरन्स असलेली लोक स्ट्रिक्टली फॅक्ट्स आणि ऑब्जेक्टिव्ह डेटा वापरतात. त्यांचे डिसिजन्स एक्स्ट्रीम लॉजिकल असतात. पण फीलिंग प्रेफरन्स असलेली लोक कन्क्लुजनवर येताना ह्यूमन इमोशन्स आणि भावनांना नेहमी प्राधान्य देतात. आता शेवटचा इंडिकेटर, लोक आउटसाइड वर्ल्ड सोबत डील कसं करतात आणि स्वतःची लाईफ कशी ऑर्गनाईज करतात. सो द क्रुशियल पॉइंट इज, हाई जजिंग वर्सेस परसिव्हिंगची फायनल डायकॉटॉमी आहे. जजिंग ट्रेट्स असलेली लोक फर्म डिसिजन्स घेतात. त्यांना प्रॉपर स्ट्रक्चर आणि क्लिअर प्लॅनिंग खूप आवडतं. याच्या उलट परसिव्हिंग ट्रेट्स असलेली लोक एव्हरीडे लाईफमध्ये इन्क्रेडिबली फ्लेक्सिबल, ओपन आणि अडॅप्टेबल असतात. तर हे 4 पिलर्स कंटिन्युअसली इंटरॅक्ट करून एकदम कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि युनिक पर्सनॅलिटी प्रोफाईल तयार करतात. या 4 इंडिकेटर्सचं कोणता युनिक कॉम्बिनेशन एव्हरीडे ॲक्शन्स ड्राईव्ह करतो हे नक्की थॉट प्रोव्होकिंग आहे.